तर आधुनिक भारताच्या इतिहासात गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आता गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हे जी पदं आहेत ह्यांची निर्मिती कशी झाली? तर 1757ची जी प्लासीची लढाई झाली बंगालची, तर ह्या लढाईत इंग्रजांनी बंगाल स्वतः ताब्यात घेतला. आता ह्या इंग्रजांच्या ताब्यातील बंगाल ह्याचा कोणीतरी इंग्रजांचा अध्यक्ष असणार, तर त्यासाठी त्यांनी बंगालचा गव्हर्नर ह्या पदाची निर्मिती केली. आता हे बंगालचा गव्हर्नर हे पद 1757 ते 1772 ह्या काळापर्यंत चाललं. मग त्या जे बंगालचा गव्हर्नर जे पद होतं ते बदलून बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद तयार करण्यात आलं. तर ह्या पदाचा कार्यकाळ होता 1773 ते 1832 पर्यंतचा. 1832 नंतर हा जो बंगालचा गव्हर्नर होता तो झाला भारताचा गव्हर्नर जनरल. तर भारताचा गव्हर्नर जनरल हे पद झालं पदाचा कार्यकाळ झाला 1833 ते 1857 पर्यंतचा. मग पुढे आहे हे जे बंगालचा भारताचा गव्हर्नर जनरल जे पद होतं ते पद बदलून परत मग भारताचा व्हाईसराय भारत मंत्री ही पद तयार करण्यात आली. तर जे व्हाईसराय जे पद होतं त्याचा कार्यकाळ तर जे व्हाईसराय पद होतं त्याचा कार्यकाळ होता 1858 ते 1946चा. मग शेवटी 46 नंतर भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि जे व्हाईसराय जे पद होतं ते पुन्हा भारताचे अनेक गव्हर्नर व गव्हर्नर जनरल झाले. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत म्हणजे आपल्या पोर्शनच्या सिलेबसच्या दृष्टीने कोणकोणत्या गव्हर्नरचा अभ्यास करायचा ते आहेत रॉबर्ट क्लाइव्ह, वॉन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड हेस्टिंग्स, विल्यम बेंटिंक, मेटकाप आणि लॉर्ड डलहौसी. तर सर्वात प्रथम आहे लॉर्ड क्लाइव्ह. लॉर्ड क्लाइव्हचा कालखंड आहे 1775 ते 1760 व परत 1765 ते 1767 हा कालखंड. लॉर्ड क्लाइव्ह 2 वेळा भारताचा गव्हर्नर जनरल झाला. तर त्याच्या कालखंडात काय काय महत्वाचं घडलं ते आपण पाहू. लक्षात ठेवा जेव्हाही जो गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसराय हे असतील ह्यांचा कालखंड, ह्यांची नावं आणि ह्यांच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं हे लक्षात ठेवा. ह्याच्या बाहेरून ह्या व्हिडिओच्या बाहेरून कोणती जी अधिकची माहिती आहे ती येणं कठीणच आहे पेपरासाठी. तर रॉबर्ट क्लाइव्हच्या कालखंडात काय काय झालं तर 2 अलाहाबादचे तह झाले. एक अवधच्या नवाब सुजाउद्दौ बरोबर आणि दुसरा बादशाह शाह आलम द्वितीय बरोबर. परत दुसरी गोष्ट काय झाली तर 1765 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था त्याने भारतात आणली. पुढे मग श्वेत विद्रोह झाला त्याच्याच काळात. जे गोरे सैनिक होते त्यांनी त्याच्या विरोधात उठाव काढला. का तर त्यांना त्यांचे पगार भेटत नव्हते. ज्या सोयींचं त्यांना आश्वासन मिळालं त्या सोयी त्यांना भेटल्या नाहीत. पुढे मग त्याने 24 परगणा जहागिरी दिली. मीर जफरने त्याला म्हणजे जो मीर जफर जो होता त्याने इंग्रजांना 24 परगणा जहागीर म्हणजे 24 परगणाची म्हणजे जे म्हणजे काय जी असेल किंमत असेल ती त्यांना इंग्रजांना देण्याची हमी दिली मीर जाफरने. पुढे सोसायटी फॉर ट्रेड कलकत्ता ही त्याने तयार केली. ह्या ट्रेड कंपनीमधून त्याने म्हणजे त्याची स्वतःची कंपनी त्याने स्थापन केली. त्या कंपनीद्वारे मटण आणि तंबाखू युरोपमध्ये विकला जाऊ लागला. पुढे लॉर्ड पदवी त्याला म्हणजे जो पहिल्यांदा तो जेव्हा 1760ला इंग्लंडमध्ये परत गेला तेव्हा त्याला लॉर्ड पदवी भेटली. पुढे त्याला मग तो जेव्हा दुसऱ्यांदा परत गेला इंग्लंडमध्ये तेव्हा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे खूप मोठमोठे आरोप झाले आणि ह्याच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्याने आत्महत्या केली इंग्लंडमध्ये गेल्या. पुढे आहे वॉन हेस्टिंग. त्याचा कालखंड आहे 1772 ते 1785. हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर ठरला. बंगालचा गव्हर्नर म्हणून त्याचा कालखंड होता 1772 ते 1773चा. त्याच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं ते आपण पाहू. तर 1773ला रेग्युलेटिंग ऍक्ट आला. त्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या थ्रू गव्हर्नर जे पद होतं ते बंद करून गव्हर्नर जनरल हे पद तयार करण्यात आलं आणि वॉन हेस्टिंग पहिला गव्हर्नर जनरल बनला.
पुढे 1717ला कलकत्त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं आणि ह्या न्यायालयाचा सगळ्यात प्रथम न्यायाधीश बनला एलिझा इम्पे बनली ह्या न्यायालयाची न्यायाधीश. पुढे 1772ला दुहेरी शासन व्यवस्था बंद करण्यात आली. पुढे 1775 ते 1782 पर्यंत इंग्रज मराठा युद्ध चालले, ज्यात इंग्रज हरले. पुढे 1780 ते 1784 मध्ये म्हैसूर युद्ध झाली, त्यातही इंग्रज हरले. पुढे कलेक्टर पदाची सुरुवात झाली आणि द बंगाल गजट हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं भारतातलं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र. पुढे 1784ला पिट्स लॉ आला आणि मग परत वॉन हेस्टिंगला जो लक्षात ठेवा, वॉन हेस्टिंग हा असा गव्हर्नर जनरल आहे, म्हणजे पहिला जो गव्हर्नर जनरल ज्याच्या विरोधात भ्रष्टाचारासाठी त्याच्यावर महाभियोग चालवण्यात आला. महाभियोग बघा, आपल्या देशात राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान यांच्या विरोधात चालवला जातो. पुढे आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसचा कार्यकाळ आहे 1786 ते 1793 पर्यंत. तो भारताचा गव्हर्नर जनरल होता दुसरा. त्या कार्यकाळातील काही महत्वाच्या गोष्टी, तर भारतातील नागरी सेवेचा आणि पोलीस सेवेचा जनक म्हणतात त्याला. लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतीय नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आणि पोलीस सर्व्हिस यांचा त्याला जनक म्हणतात. पुढे त्यांनी काही पुस्तकंही लिहिली, ती कोणती तर कॉर्नवॉलिस संहिता, तसंच कॉर्नवॉलिस कोड, इंग्रजीमध्ये त्याला कॉर्नवॉलिस कोड म्हणतात, तर मराठीमध्ये कॉर्नवॉलिस संहिता. परत त्यांनी कायमधारा पद्धत सुरू केली, जी म्हणजे टॅक्स किंवा कर महसूल पद्धत आहे, कायमधारा पद्धत, ही त्याच्या कारकिर्दीत सुरू झाली. पुढे न्यायव्यवस्थेचे विभाजन केले त्याने आणि प्रांतिक न्यायालयाची स्थापना केली. प्रांतिक न्यायालय वेगळी आणि मुख्य न्यायालय वेगळी. कलकत्त्यामधलं मुख्य न्यायालय ही प्रांतिक न्यायालय कुठे कुठे स्थापन करण्यात आली, तर कलकत्त्यामध्ये, मुर्शिदाबादमध्ये, ढाकामध्ये आणि पाटणामध्ये. आणि परत ह्याच्याच काळात श्रीरंगपट्टणमचा तह झाला. तर पुढे सर जॉन शोर. तर सर जॉन शोरचा कालखंड कितवा कोणता, तर 1793 ते 1798चा कालखंड सर जॉन शोरचा. तर सर जॉन शोरच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं, तर खादराचे युद्ध झाले, मराठा आणि निजाम युद्ध. पुढे 1793ला पहिला चॅर्टर्ड ऍक्ट आला आणि होम चार्जेस सुरू झाले. तर होम चार्जेस म्हणजे काय, तर 1784 जो पिट्स इंडिया ऍक्ट होता त्यानुसार संसदीय बोर्डची स्थापना करण्यात आली आणि त्यांचे पेमेंट ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वतःच्या तिजोरीतून द्यायला लागलं. पुढे लॉर्ड वेलस्लीचा कालखंड होता 1798 ते 1805चा. तर ह्याच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं, तर हा स्वतःला बंगालचा वाघ म्हणून बोलून घ्यायचा. तर असं पेपरात आलं की बंगालचा वाघ म्हणून कोण स्वतः बोलून घ्यायचा, तो होता लॉर्ड वेलस्ली. तर त्याने तैनाती फौजी संकल्पना मांडली आणि समजा पहिला युरोपियन जर विचारलं की पहिला युरोपियन कोण ज्याने तैनाती फौजींची सुरुवात केली, तर पहिला युरोपियन होता डुप्ले आणि पहिला इंग्रज होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर या तैनाती फौजेचे बळी कोण कोण ठरले, तर हैदराबादचा निजाम, त्याच्या गळ्यात 1798ला हैदराबादच्या निजामाच्या गळ्यात तैनाती फौज मारली. तर 1799ला म्हैसूर आणि सुरतमध्ये, मग 1801ला कर्नाटक, 1802ला पेशवा, 1803ला भोसले आणि शिंदे आणि 1805ला होळकर ह्याने तैनाती फौजी स्वीकाराव्या लागल्या. मग 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेज त्यांनी चालू केलं आणि ह्याच्याच काळात वसईचा तह झाला. पुढे सर जॉर्ज बार्लो, त्याचा कालखंड होता 1805 ते 1807. तर ह्याच्या कालखंडात काय महत्वाचं झालं, तर ह्याच्या कालखंडात झालं 1806ला वेल्लोरमध्ये सैनिकांनी पहिला मोठा उठाव सुरू केला. पुढे लॉर्ड मिंटो. तर लॉर्ड मिंटोचा कालखंड कुठला, तर 1807 ते 1813. या लॉर्ड मिंटोच्या कालखंडात काय महत्वाचं झालं, तर 1809ला अमृतसरचा तह झाला. तर तो तह झाला रणजित सिंग आणि इंग्रज यांच्यामध्ये 1809ला. पुढे लॉर्ड हेस्टिंग्सचा कालखंड आहे 1813
ते 1823चा. तर ह्याच्या कालखंडात काय महत्वाचं झालं, तर ह्याच्या कालखंडात तिसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झालं. तर ते सुरू होतं 1817 ते 1818 पर्यंत. आणि 1818ला मराठा जे साम्राज्य होतं ते इंग्रजांनी हडपलं. पुढे मग ह्यात रयतवारीची महसूल पद्धती होती ती ह्याच्याच काळात सुरू झाली. पुढे आहे लॉर्ड एमहर्स्ट. लॉर्ड एमहर्स्टचा कालखंड आहे 1823 ते 1828. ह्याच्या कालखंडात काय महत्व झालं ते आपण पाहू. तर 1824ला बराकपूरच्या छावणीत उठाव सुरू झाला. आणि 1824 ते 1826 मध्ये इंग्रज विरुद्ध बर्मा म्हणजे ब्रह्मदेश म्यानमार हे युद्ध झालं. तर पुढे आहे लॉर्ड बेटिंग. लॉर्ड बेटिंगचा कालखंड कुठला, आता 1828 ते 1835चा. तर आता ह्या 1828 ते 1835 मध्ये 1828 ते 1833चा जो कालखंड आहे त्यामध्ये लॉर्ड बेटिंग हा होता बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल. आता बंगालचा शेवटचा गव्हर्नर होता तो 1833 पर्यंत. तर 1833ला असं काय झालं, तर 1833ला आलं चार्टर्ड ऍक्ट. आता चार्टर्ड ऍक्ट मुळे काय झालं, बंगालचा जो गव्हर्नर होता, बंगालचा गव्हर्नर जनरल, तो झाला भारताचा गव्हर्नर जनरल. आणि मग 1833 पासून भारताचा गव्हर्नर जनरल हे पद सुरू झालं. तर 1833 ते 1835 लॉर्ड बेटिंग बनला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. तर आता हा लॉर्ड बेटिंगच्या काळात काय काय झालं, तर त्याने सतीप्रथा बंद झाली या काळात. ठगांचा बंदोबस्त केला, म्हणजे ठग कोणते, जे ठगी होते, जे लुटेरे होते त्यांचा बंदोबस्त केला त्याने, जे व्यापाऱ्यांना लुटायचे. मग नरबळीची जी प्रथा होती ती बंद केली. पुढे मग इंग्रजी प्रशासनाची भाषा झाली ह्याच्याच काळात. आणि भारतीयांना इंग्रजांचे ज्ञान इंग्रजीतून द्यायचे ठरले. पुढे लोकशिक्षण समितीची स्थापना केली याने. आणि 1835ला कलकत्तामध्ये त्याने मेडिकल कॉलेजची स्थापना केली. पुढे चार्ल्स मेटकॉफ. चार्ल्स मेटकॉफचा कालखंड कुठला, 1835 ते 1836. ह्यात काय झालं, चार्ल्स मेटकॉफने वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं, म्हणजे वृत्तपत्र छापायला भारतात. पुढे मग लॉर्ड ऑकलंडचा कार्यकाळ कुठला, तर 1838 ते 1842. ह्याच्या काळात काय झालं, ग्रँड ट्रंक रोड म्हणजे हे जे शिरसापुरी मार्ग जो होता ह्या बनला. पुढे मग इंग्रज विरुद्ध अफगाण युद्ध झालं ह्याच्याच काळात. पुढे आहे लॉर्ड ॲलन बोरो. ह्याचा कालखंड काय कुठला होता आता 1842 ते 1844 चा कालखंड लॉर्ड एलन बोरोचा. ह्याच्या काळात काय झालं, तर 1843ला दास प्रथा बंद केली त्याने. आणि रविवारी सुट्टी म्हणजे जे इंग्रज म्हणजे जे कामगार होते त्यांना रविवारी सुट्टी द्यायची, हा नियम सुद्धा हा जो लॉर्ड ॲलन बोरो आहे ह्याच्या कालखंडात सुरू झाला. पुढे लॉर्ड हार्डिंग्स प्रथम. आता हा जो लॉर्ड हार्डिंग प्रथम आहे त्याचा कालखंड कुठला, तर 1844 ते 1848. ह्याच्या कालखंडात काय झालं, तर पहिले इंग्रज आणि शीख युद्ध झालं त्याच्या कालखंडात. तर हा, तर लॉर्ड डलहौसीचा कालखंड कुठला, तर 1848 ते 1856. आता लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात काय काय महत्व झालं ते आपण पाहू. तर पहिलं काय झालं, तर इंग्रज विरुद्ध शीख युद्ध झाले. इंग्रज विरुद्ध शीख दुसरे युद्ध सुरू झाले त्या कालखंडात. पुढे पंजाब ब्रिटिश सत्ता बनली ह्याच्याच कालखंडात 1849 मध्ये. पुढे लॉर्ड डलहौसीने व्यापक सिद्धांत सुरू केला, म्हणजे जे राहिलेली जी संस्थान होती ती स्वतःच्या राजकीय म्हणजे इंग्रजांच्या गळ्यात मारण्याची. तर त्याने 2 नियम काढले आहेत. तर एक होता दत्तक वारसा नामंजूर आणि कुप्रशासन किंवा कर्ज बेरोजगारी. तर ह्या 2 नियमांच्या अंतर्गत त्याने कोणकोणती प्रशासनं खालसा केली, तर त्याने 1848ला सातारा, तर 1849ला उदयपूर, संबळपूर, जयतपूर, तर 1855ला बघात, आणि 1852ला झाशी, आणि 1854ला नागपूर ही संस्थानं खालसा केली दत्तक वारसा नामंजूरमध्ये.
आणि 1856ला अवध, बेराट आणि आग्राचे संस्थान त्याने खालसा केले कुप्रशासन आणि कर्जबाजारीमध्ये. पुढे काय झालं तर 1853ला रेल्वे पहिली रेल्वे भारतात सुरू झाली. ती होती ठाणे ते मुंबई आणि पहिले तारायंत्रही त्यात काळात सुरू झाले. पुढे त्याच्याच काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना झाली, महसूल विभागाची स्थापना झाली आणि विधवा पुनर्विवाह कायदा मांडला गेला. बघा, ह्याच्या काळात विवाह पुनर्विवाह कायदा मांडला गेलाय, पास झालेला नाही, मांडला गेलाय. पुढे लॉर्ड केनिंग. लॉर्ड केनिंगचा कार्यकाळ आहे 1856 ते 1858 आणि 1858 ते 1862. आता हा लॉर्ड केनिंग जो होता तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. तर तो गव्हर्नर जनरलचा कालखंड काय होता त्याचा, आता 1856 ते 1858 पर्यंत तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. हा जो कालखंड आहे, ह्या कालखंडात तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. आता 1858ला काय झालं तर 1858ला 58 नंतर 1858 पर्यंत काय झालं तर 1857चा उठाव झाला. 1857चा उठाव झाल्यानंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनी सत्ता होती तेव्हा. तर 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी जागा घेतली इंग्लंडच्या राणीने. मग भारतात इंग्लंडच्या राणीचं राज्य सुरू झालं. मग इंग्लंडच्या राणीने काय केलं तर भारताचं जे गव्हर्नर जनरल पद होतं ते संपून भारताचा व्हाईसराय हे पद नाही निर्माण केलं. तर मग त्यावेळेला भारताचा पहिला व्हाईसराय झाला लॉर्ड केनिंग. त्याचा भारताचा व्हाईसराय म्हणून कार्यकाळ होता 1858 ते 1862 पर्यंत. आता ह्याच्या कालखंडात काय काय महत्वाचं झालं तर ह्याच्या कालखंडात मुंबई, मद्रास, कलकत्ता मध्ये विद्यापीठ स्थापन झाली. पुढे 1858चा कायदा झाला. त्या कायद्यानुसार राणीने भारत ताब्यात घेतला आणि 1 नोव्हेंबर 1858ला अलाहाबादमध्ये राणीचा कायदा वाचला गेला. पुढे विधवा पुनर्विवाह कायदा पास झाला. बघा, लॉर्ड केनिंगच्या ह्याच्यात विधवा पुनर्विवाह कायदा पास झाला आणि ह्याच्या आधी विधवा पुनर्विवाह मांडला गेला. हे लक्षात ठेवा. पुढे आहे मग भारतीय दंड संहिता पास झाली. पुढे 1861 मध्ये उच्च न्यायालय कायदा आला आणि मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली आणि जो व्यापक सिद्धांत होता डलहौसीचा तो इथे बंद झाला. तर अशी ही एवढी भारताचे व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल संपला.